मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झालाय। मुंबईतनं ही धक्कादायक बातमी आहे। ग्रँड रोड स्टेशन ते चर्नी रोड दरम्यानची ही घटना आहे। तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला। मध्यरात्रीची ही घटना आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अजित, काय नेमके अपडेट्स आहेत? हा जो आरोपी होता त्याला पकडलंय का? सुवर्ण, आरोपी पोलिसांच्या हाती अजून लागलेला नाहीये, पण हा जो प्रकार आहे हा जीआरपी आणि आरपीएफ यांच्या वादातला हा एक प्रकार आहे। त्यांच्या वादामुळे पुन्हा एका मुलीवरती अतिप्रसंग होताना ती बचावलेली आहे। पण ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑर्डर्स आहेत की रेल्वेमध्ये आरपीएफ आणि जीआरपीच्या लोकांचे जे जवान आहेत ते त्या ठिकाणी असावेत आणि कोणत्या काळात कुठले जवान कुठे असावेत, ट्रेनमधल्या बसल्या डब्यांमध्ये किंवा महिलांच्या डब्यांमध्ये रात्रीच्या वेळी जे आरपीएफ आणि जीआरपी जवान असावेत असा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील त्या डब्यात कुठलेही पोलीस नव्हते। मुळात हा जो वाद आहे ते जीआरपी म्हणते आमच्याकडे पोलीस बळ कमी आहे, तर आरपीएफ म्हणतं की आमचं ते काम नाहीये। त्यामुळे नेमकं त्या डब्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेकरता कोण राहणार या प्रश्नामुळे हे जे प्रकार आहेत महिलांचे, ज्या पद्धतीनं विनयभंग होतो किंवा त्यांच्यावर अत्याचाराचा प्रकार घडतो, हा फक्त या दोन यंत्रणांमधील वादाचा प्रकार आहे। काल रात्री देखील असाच प्रकार घडलेला आहे। एक मुलगी चर्चगेटवरून त्या ट्रेनमध्ये चढली होती। चर्नी रोड येथे एक गर्दुल्ला होता, तो त्या ट्रेनमध्ये त्याने पाहिलं। त्या संपूर्ण जो डबा आहे रेल्वेचा त्या डब्यामध्ये फक्त ती एकटीच मुलगी आहे। त्याने चालती लोकल पकडली देखील, त्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण पुढे जेव्हा त्या मुलीने त्याला प्रतिकार केला आणि आवाज केला तेव्हा त्याला कुठेतरी भीती वाटली की पुढे जाऊन जे स्टेशन येईल, ग्रँड रोड स्टेशन येईल, त्यामुळे आपण त्या ठिकाणी पकडलं जाऊ, म्हणून त्याने जेव्हा ट्रेन स्लो झाली तेव्हा त्याने उडी मारून त्याने पोबारा केला। याचं सीसीटीव्ही फुटेज जे जीआरपी पोलीस आहेत त्यांना हाती लागलेला आहे, पण जो आरोपी आहे तो कोण आहे, कुठला आहे याची अजित तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत महिला प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता आरगडे आहेत, त्यांच्याशी बोलूयात। लताजी, काय आता नेमकं कशा पद्धतीनं जीआरपी आणि आरपीएफ मधला हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे? कारण मुंबई सुरक्षित आहे महिलांसाठी असं बोललं जात होतं, मात्र गेल्या काही काळातल्या ज्या घटना आहेत त्या पाहता मुंबई महिलांसाठी सुरक्षित राहिली नाहीये, लोकल ट्रेन सुरक्षित राहिल्या नाहीयेत असं दिसतंय। एकदम बरोबर आहे। कारण काय आहे, मुळात हे प्रशासन आहे ते पूर्ण निगरगट्ट आणि मुरदाड आहे। कारण या घटना काही कालचीच घटना नाही, तर अशा घटना बऱ्याच घडतायत। त्या 2 दिवस आपण फक्त त्यापुरता आवाज करतो, त्याच्यावरती वाचा फोडतो आणि त्याच्यानंतर जैसे ती परिस्थिती निर्माण झालेली असते। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे सद्यस्थितीत शासन आहे, रेल्वे प्रशासन आहे, तर त्यानंतर जे आमचे विरोधी पक्ष नेते हे सगळे झोपलेले आहेत का? त्यांना ह्या गोष्टी दिसत नाही? याच्यावरती काहीतरी कार्यवाही करायलाच पाहिजे त्यांनी, पण याच्यावरती कोणत्याही प्रकारची गंभीर अशी कार्यवाही होत नाहीये। कारण आठवड्यामध्ये अशा 3 घटना झालेल्या आहेत की ज्या महिलांवरतीच झालेल्या, त्याच्यामध्ये आमची 2 महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत। तुम्ही सांगा त्याच्यावरती काय केलं आतापर्यंत प्रशासनाने? काल आम्ही रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला गेलेलो 2 प्रकरणामध्ये की जी आमची कल्याणमध्ये बॅग चोरीमध्ये एक महिला मृत्युमुखी पडली, परत परवाच्या दिवशी डोंबिवलीमध्ये 22 वर्षाची एकदम तरुण मुलगी, तिला आतमध्ये जाता आलं नाही म्हणून ती ट्रेनमधून चालत्या ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडली। याविषयी आम्ही चर्चा करायला रेल्वे प्रशासनाकडे गेलेलो, तर आम्हाला महिलांना 2 ते 2.5 तास बाहेर थांबून ठेवलं गेलं होतं। याचा अर्थ आमच्या महिलांना कोणतीही किंमत किंवा कुठलंही मानपान दिला जात नाहीये हे दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं एक दिवस आपल्या या महिलांनाच आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे या प्रशासनाच्या, या शासनाच्या विरोधात। पण जो वाद आहे पोलिसांचा, त्या सगळ्यामुळे कित्येकदा रेल्वे डब्यांमध्ये, महिला डब्यांमध्ये पोलीस सुद्धा उपस्थित नसतात, त्याचा सुद्धा फायदा हे गर्दुले किंवा असे तरुण घेताना दिसतात। हो, हे मान्य आहे ना मला, कारण प्रत्येक मीटिंग मध्ये प्रत्येक वेळेला शासन, प्रशासन, सगळे रेल्वे प्रशासन, जीआरपी, आरपीएफ ची लोक आम्हाला सांगतात की तुम्हाला ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यामध्ये आम्ही पोलीस दिलेले आहेत, पण बऱ्याच वेळेला असं असतं की एखाद्या डब्यामध्ये पोलीस असतो तर काही डब्यांमध्ये नसतो। आता ही घटना जी कालची ती 11 ते 11:30च्या दरम्यान घडलेली आहे, म्हणजे 9च्या नंतर घडलेली असतानाही तिथे पोलीस नव्हता। कारण आज परिस्थिती अशी झालेली आहे की 10च्या नंतर काय 9-8च्या नंतर ही महिलांना प्रवास करणं सुरक्षित नाही असं मी म्हणेन। त्याच्यामुळे तर आता तर अशी मागणी करायला पाहिजे की प्रत्येक डब्यामध्ये आणि प्लॅटफॉर्मवरही पोलीस पाहिजे। तो गर्दूला त्या
प्लॅटफॉर्मवर येतोच कसा, कारण तिथे अगदी बरोबर. मुळात या गरदुल्यांनाच वचक बसणं महत्वाचं आहे. लताजी आमच्यासोबत बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजित तुमचेही धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.